नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आमचे समोर आहात डॉक्टर रविराज अहिराव आणि श्रीमती मंजुश्री अहिराव। चला त्याच्याशी गप्पा मारूया आणि जाणूया की वास्तू रविराज संस्थेची स्थापना कधीपासून आणि कशी झाली होती। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार मॅडम। नमस्कार। आमच्या प्रेक्षकाला सांगा सर की वास्तू रविराज संस्था यांची स्थापना कधीपासून आणि कशी झाली होती। साधारणपणे एक गोष्ट बघा की 1994 पासून मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी वास्तुशास्त्र हा विषय एक कुतूहल म्हणून शिकायला सुरुवात केली आणि मग आम्हाला दोघांना त्याचं असं वेड लागलं की वेगवेगळी पुस्तकं वाचणं आणि वेगवेगळ्या वास्तूंचा अभ्यास करणं। आणि यातच आमचे गुरु अंबरनाथ येथील स्वामी समर्थ केंद्राचे परमपूज्य अण्णा म्हस्के यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत गेलं आणि याच मार्गदर्शनातून 1997 साली त्यांनी माझी मिसेस मंजुश्री हिला आदेश दिला की तुम्ही आता वास्तुशास्त्र मार्गदर्शनाचं काम करा आणि मला त्यांचा एक अतिशय मुकपणे त्यांना सहकार्य करायचं असा असिस्टंट म्हणून मला काम करायला सांगितलं। आणि साधारणपणे 1 वर्षानंतर माझं कामकाज बघून त्यांनी मलासुद्धा या क्षेत्रात काम करायला सांगितलं आणि तिथूनच वास्तू रविराजच्या वास्तुशास्त्र कार्याला सुरुवात झाली असं मी म्हणेन। व्हेरी नाईस। माझा नेक्स्ट प्रश्न मॅडमसाठी आहे। मॅडम, आमच्या प्रेक्षकाला सांगा की वास्तुशास्त्र याची सुरुवात आपल्या जगात कधीपासून आलेली आहे। मुळात वास्तुशास्त्र हे अति प्राचीन असं शास्त्र आहे। अगदी रामायण महाभारताच्या काळापासून या शास्त्राचा अभ्यास केला जातो आणि त्याचा आपल्या जीवनात अवलंब पण केला जातो। परंतु कालांतराने काही बऱ्याच वर्षापासून याच्यावर थोडंसं हे लोप पावलं होतं, परंतु गेल्या 25 वर्षापासून पुन्हा याचा नव्या रूपाने उदय झालेला आहे आणि संपूर्ण जगामध्ये याचा उपयोग केला जातो। हे खूप बेनिफिशियल आहे आपल्या भारतातच निश्चितपणे। आणि मुळात वास्तू रविराज हे अगदी जवळजवळ म्हणजे 15 वर्षापासून कम्प्लिटली प्रोफेशनली वास्तुशास्त्र या विषयामध्ये अग्रेसर आहे आणि त्याचा उपयोग आपल्या प्रत्येक जीवनावर मानवी जीवनावर होतो। अगदी फिजिकली, मेंटली, इमोशनली, स्पिरिच्युअली अँड फायनान्शियली सगळ्या लेवलवर वास्तुशास्त्र विषयाचा प्रभाव असतो। A very technical question for Dr. Raviraj here. So as we say that the earth revolves every time, it keeps on moving. So when we say that a particular disha or a particular time is not correct for a particular event to happen, that happens to change again because the earth is moving. So how does Vastu Shastra justify the difference in the Prithvi, as well as how do you justify Vastu Shastra in this case? This question is definitely I appreciate, and it's a very big question to answer. Number one, the directions are constant, the earth is moving, number one. Number two, if somebody asks me, tell me east or west, how you can show? Physically one cannot, but remember, everywhere in the world, whether it is Japan or whether it is America, the two extreme ends, everywhere sun rises from east and sets in the west. Above that, the most important thing, the north pole and the earth, south pole of the earth is always constant. It is not changing. Irrespective, the earth is moving around the sun, but the north pole and south pole are always constant. And because of which, remember, this is basically the magnetic field of the earth, north and south. And based on that, with the help of magnetic compass, you are supposed to find out the directions. So every time on the 90 degree of there is a east on right side, and on 90 degree on left side there is a west. So this east or west can be considered as a hypothetical phenomena, but in reality always sun rises and sun sets in east and west respectively. Another most important factor of Vastu Shastra is the 5 elements: the earth, the water, the fire, the air and the space. These 5 elements are common everywhere. It is in every human being. It is
It is always there in every premises you stay or work, or it is always there in the universe. So my dear friend, earth is moving, directions are constant, and north-south is absolutely constant, because of which you should not get confused, but the Vastu Shastra is applicable all over the world and for every human being. Rather, I will say, in every aspect of human life, Vastu Shastra has got a strong impact. I think that's sufficient. It's a very good answer. You have actually justified it very nicely. Thank you very much. How do we actually analyze authentic Vastu Shastra analyst? See, it is a very common question I always get, because since Vastu Shastra is not a subject in any university, so getting a Vastu qualified person from any university is ruled out. Now, under such circumstances, to find out or select the best Vastu consultant is always a challenge for everyone. In this regard, I would like to tell you that whenever any name or proposal come to you, my suggestion or request will be, you should simply ask certain questions. Since how long you are in this profession, number one. Number two, what type of training and what is the duration of the training you had? Because this is also very important question, because there are so many people or institutes giving 1 or 2 day nominal Vastu education and asking people to go for Vastu consultancy, which is highly dangerous. Vastu Shastra is such a big subject that hundreds of people, even if they devote their whole life for the studies of Vastu Shastra, one cannot complete the studies. This is how is the volume of this subject, and a training of 1 or 2 days is nothing but just a foolish example. Under such circumstances, I will say, in fact, rather I would like to proudly say that we conduct Vastu training program, which is almost of 90 hours classroom training, along with practicals and project reports and assignments. Then only one can understand, not with 10 to 12 hours. In fact, you will come across some people, rather this is the third very important factor, that many people, even after reading 2 or 3 books, can simply print their card and claim themselves as a Vastu consultant, which is again very dangerous. So, number of cases, how long duration the class education you had, and third, how many cases you have handled, and what is success ratio. Furthermore, I would suggest you can ask the Vastu consultant, will you please give me the references? In my case, if anybody asks me, sir, will you please give me the reference? I simply tell them, you come to my office, I will give you my diaries of all last 15 years. You select any diary, you open any page, and blindly you can ask that person, how are you satisfied with Vastu Raviraj? I think more than this, such a strong blind faith and confidence, one cannot, or one if he is able to give you, I will suggest that you should select him your Vastu consultant. I think that's sufficient, absolutely. मॅडम, बाजारात खूप सारे यंत्र अवेलेबल आहात, तर नक्की त्याची ऑथेंटिसिटी आम्ही कशी निवडून घेऊ? कसं की बाजारात तुम्हाला बऱ्याच प्रकारचे यंत्र मिळतील, पिरॅमिड्स मिळतील, परंतु जे सर्वात प्रथम ते लोक जे मटेरियल यूज करतात, ते मटेरियल त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची ऑथेंटिसिटी किती आहे. जर समजा यंत्र असेल तर ते कॉपरचे आहेत का, त्यात किती % कॉपर आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे. पिरॅमिड्स असतील तर ते पिरॅमिडमध्ये कुठलं मटेरियल यूज करतात हे पण बघणं गरजेचं आहे. आणि जे काही क्रिस्टल्स वगैरे यूज करतात त्याची ओरिजिनॅलिटी आहे का नाही ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कशा प्रकारे तिथे इन्स्टॉल केलं जातं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलंही यंत्र म्हटलं की त्याचं चार्जिंग खूप महत्त्वाचं आहे. ती चार्जिंग करण्याची पण एक प्रोसेस असते. आणि
कुठलाही जर समजा डिफेक्ट असेल तर कुठलेही पिरॅमिड घ्या आणि चिटकवा, अशा पद्धतीने ती गोष्ट रेक्टिफाय केली जात नाही. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या दिशेप्रमाणे त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, हिडन प्रॉब्लेम्स काय आहेत ते बघूनच सगळं प्रिस्क्राईब केलं जातं आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इन्स्टॉल केल्या जातात. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंत्र काय आहे त्याच्याबद्दल कंप्लीट नॉलेज असणं अतिशय खूप महत्त्वाचं आहे. त्याची जे पावित्र्य आहे ते मेंटेन करणं पण अतिशय गरजेचं आहे, कारण यंत्रांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो जे वास्तू रेक्टिफिकेशन असतं त्यावर. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघणं अतिशय गरजेचं आहे. कुठूनही बाजारातून आणलं आणि चिटकवलं अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टी होत नाही. शिवाय आजकाल ऑरा स्कॅन पद्धतीने त्या पिरॅमिड आणि यंत्रामध्ये किती ऊर्जा किंवा एनर्जी किती मोठ्या प्रमाणावर त्याच्यातून निर्माण होते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यावरूनसुद्धा त्याची शुद्धता, प्युरिटी, ऑथेंटिसिटी तुम्ही निश्चित करू शकता. या भारतात भरपूर शास्त्र आहात सर. ज्योतिषशास्त्र, फॅंगशुई आणि वास्तुशास्त्र याच्यात मूल्य डिफरन्स काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला सांगा. हे बघा, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र ही भारतातली शास्त्र आहेत. फेंगशुई हे चीनमधून भारतात आलेलं शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र हे व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे एखादी व्यक्ती ती कुठल्या रेखांश आणि अक्षांशावर म्हणजे लॉन्जिट्यूड्स आणि लॅटिट्यूड्सवर जन्माला आली, ती कोणत्या वेळी जन्माला आली आणि त्यावेळची आकाशातली ग्रहमान परिस्थिती या आधारावर त्या प्रत्येक व्यक्तीची एक कुंडली किंवा हॉरोस्कोप तयार होत असतो. म्हणजे थोडक्यात ज्योतिषशास्त्र हे व्यक्तिसापेक्ष आहे. इट इज इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड. व्हेअर ॲज वास्तुशास्त्र हे समूह सापेक्ष म्हणजे ग्रुप ओरिएंटेड आहे. तुमच्या घरामध्ये 4 माणसं आहे की 14 माणसं आहे, त्यांचं वय, त्यांचं कार्यक्षेत्र म्हणजे ऑक्युपेशन या आधारावर त्यांचा बेडरूम किंवा त्यांचं वास्तूमधलं स्थान कुठे आणि कसं असलं पाहिजे हे ठरवता येतं. आणि मग त्या माध्यमातून निसर्ग शक्तीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक किंवा एकंदरीत संपूर्ण जीवन नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून प्रभावी, प्रगल्भ आणि प्रगतिकारक करणं म्हणजे एनरिच करणं हा प्रकार वास्तुशास्त्राच्या माध्यमातून होतो. पण हे करूनसुद्धा जर एखाद्या व्यक्तीला कुठला त्रास होत असेल तर मग त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करून त्याला ज्योतिषशास्त्राचं सहाय्यता दिली पाहिजे. पण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याची खिचडी करता कामा नये, जी आजकाल बऱ्याच ठिकाणी चाललेली आहे. मला एक सांगा, एका घरामध्ये नवरा, बायको आणि मुलगा. नवरा करिअर ओरिएंटेड आहे, बायको करिअर ओरिएंटेड आहे आणि मुलगासुद्धा करिअर करू घातलेला आहे. प्रत्येकाची पत्रिका वेगळी असते. त्यांच्यामध्ये काही कॉमन गुण असू शकतात, पण याचा अर्थ एकाच्या पत्रिकेमध्ये असलेले गुण तसेच्या तसे दुसऱ्या म्हणजे मला जर एखाद्या दिशेचं प्रवेशद्वार भाग्यदायी, लाभदायी असेल तर ते माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलाला असेलच, मुळीच नाही. मग अशा वेळी एकाला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय हे योग्य होत नाही. म्हणून ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राची कधीही खिचडी करू नका. इवन प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा हे विषय पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हाताळले गेलेले आहेत. त्यामुळे आज त्याची खिचडी करायची मुळीच गरज नाही. आणि जे करतात त्याबद्दल मी अतिशय स्पष्ट म्हणेन की खिचडीच्या माध्यमातून ही नाही तर ती गोळी लागेल आणि समोरच्याला बरं वाटेल असे अंधारात तीर मारणाऱ्या लोकांची कामं खरोखर तुम्ही विश्वासार्ह आहे का हा तुम्हीच विचार करा. आता फेंगशुईबद्दल मी एवढंच सांगेल की भगवान गौतम बुद्धाबरोबर जे काही भारतीय तत्त्वज्ञान पूर्वेकडच्या देशांमध्ये गेलं त्यातच वास्तुशास्त्र पण होतं. पण तिथल्या स्थानिक पंडितांनी किंवा अभ्यासकांनी त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जे काही शास्त्र त्यातून विकसित केलं, भारतीय वास्तुशास्त्रातून जे शास्त्र त्यांनी विकसित केलं ते फेंगशुई. पण मी फेंगशुईच्या प्रॅक्टिशनर्सना नेहमी सलाम करतो. याचं कारण त्यांनी या फेंगशुईचं संपूर्ण जगभर खूप चांगलं मार्केटिंग केलं
आणि भारतातल्या लोकांचा एक कमकुवत दुवा इथे त्यांनी पकडला. भारतातल्या लोकांना परदेशातून आलेली प्रत्येक गोष्ट, मग ती बांगलादेशमधल्या ज्यूटची बॅगसुद्धा आमच्या पश्चिम बंगालच्या ज्यूट बॅगपेक्षा चांगली वाटते. हा जो पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य धार्जिणी जी आमची प्रवृत्ती आहे याच्यामुळे आम्हीसुद्धा त्याचा स्वीकार केला. पण ॲट द सेम टाईम त्यांनी मार्केटिंग पण चांगलं केलं. त्यामुळे पण एक लक्षात घ्या, वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या विषयावर बोलायचं झालं तर मला किमान 40 मिनटं पाहिजेत. पण या ठिकाणी मी एवढंच सांगेल की भारतीय वास्तुशास्त्र हे 100 नंबरी 52 कशी 24 कॅरेटचं सोनं आहे. त्यामुळे आपलं वास्तुशास्त्र हे प्रगल्भ आणि प्रभावी आहे. तेच वापरा, नको त्या गोष्टीच्या मागे लागू नका. धन्यवाद. एक्सलंट सर, एक्सलंट. आज आपल्या MCHI क्रेडायच्या एक्झिबिशनचा प्रथम दिवस आहे, तर नक्की तुम्ही काय मेसेज देणार जनताला? सध्या MCHचं एक्झिबिशन चालू आहे ठाण्याला आणि आमचं इथे स्टॉल आहेत. आपण सगळेजण व्हिजिटर म्हणून इथे येणार आहात आणि या स्टॉलचं वैशिष्ट्य असं की तुम्ही इथे आल्यानंतर आम्ही तुम्हाला फ्री कन्सल्टन्सी देणार. तुम्ही तुमच्या घराचा एक रफ मॅप द्या आणि तुमच्या घरात काय कमी आहे, जास्त आहे किंवा ते आपण कशा पद्धतीने रेक्टिफाय करतो ही फ्री कन्सल्टन्सी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर वेलकम हिअर अँड टेक ॲडव्हान्टेज फ्रॉम अस. थँक्यू व्हेरी मच. Everybody should take the advantage because you can come here and take a consultation from the biggest doctor of Vastu Shastra, that is Dr. Ravi Raj, Srimati Manjushri madam. Thank you sir for giving us your valuable time. Thank you ma'am. Thank you very much.